रात्र झाली की समुद्राचं पाणी काळं होतं, क्षितिज नाहीसं होतं, फेसाळणाऱ्या लाटा दिसत नाहीत, किनाऱ्याला जोडणाऱ्या वाटा दिसत नाहीत. लहानपणी मामाकडे जाऊन आल्यावर शाळेत सगळ्यांना सांगितलं होतं की मी समुद्र पाहिला. ओके. ठीक आहे. आजही आपण सांगताना किंवा विचारताना समुद्र पाहिला किंवा समुद्र पाहिला असंच सांगतो किंवा विचारतो. आणि स्वतःही मावळेपर्यंतच किनाऱ्यावर रमतो. सनसेट होईपर्यंत एक तो शेवटचा स्नॅप झाला की आपण कल्टी. मग मी मोठा झालो. गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची सवय झाली. म्हणून आता मुंबईत गेलो की मी एकटाच जाऊन बसतो समुद्रावर. दिवसभर किती काय काय घडतं त्याच्या किनाऱ्यावर. प्रत्येकाला लाटा पायांवर घ्यायच्या असतात, हे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करायचे असतात, अनवाणी चालायचं असतं रेतीवरून, खाऱ्या वाऱ्याला मिठी मारायची असते, आपल्या कल्पनेचे घोडे उधळवायचे असतात, सोशल मीडियावर शो ऑफचे हॅशटॅग टाकायचे असतात. डोळ्यांपेक्षा कॅमेराला एस्थेटिक वाटेल असं दिवसा उजेडीचं संधी प्रकाशातलं एवढंच समुद्रीय सौंदर्य माहिती आहे आपल्याला. पण रात्र झाली की समुद्राचं पाणी काळं होतं. रात्र झाली की समुद्राचं पाणी काळं होतं, क्षितिज नाहीसं होतं, फेसाळणाऱ्या लाटा दिसत नाहीत, किनाऱ्याला जोडणाऱ्या वाटा दिसत नाहीत. शेवटचा अंक संपून पडदा पडल्यासारखी प्रेक्षकांची गर्दी ओसरत जाते. शेवटचा अंक संपून पडदा पडल्यासारखी प्रेक्षकांची गर्दी ओसरत जाते. पण विंगेत कोणीतरी भेटायला येईल याची तो वाट पाहत असतो. समुद्र रात्रभर जागा असतो. क्या बात आहे. म्हणून मीही अंधारात सुद्धा किनाऱ्यावर बसून राहतो. अंधार पडला तरी किनाऱ्यावर बसून राहतो. मी समुद्र ऐकतो. वा वा. सहजपणे ऐकताना आपण समुद्राची गाज ऐकतो. पण प्रत्येक लाटेला स्वतःचा एक आवाज आहे हे मला जाणवलं. प्रत्येक लाटेचा वेगळा आवाज आहे. त्यालाही एक श्रोता मिळाला आहे माझ्या रूपाने. रात्र झाली की सगळे उठून जातात, मी एकटा आहे तिकडे. त्यालाही एक श्रोता मिळाला आहे माझ्या रूपाने. म्हणून भरती असल्यावर तो मला किनाऱ्यावर भेटायला येतो आणि ओहोटीच्या वेळी मी जरा 2 पावलं आत चालत जातो. क्या बात आहे. वा. व्हेरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह.